आपण बघू शकतो की बीड या ठिकाणी सर्वपक्षीय जो मोर्चा आहे या सर्वपक्षीय मोर्चाला आता मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी या ठिकाणून रवाना झालेले आहे। आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत। पाटील, मला काय सांगाल की तुम्ही आता आंतरवालीहून बीडच्या दिशेने या ठिकाणी रवाना झालेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज तिथे सर्वपक्षीय मूक मोर्चा आहे। काय तुमची या मोर्चाच्या माध्यमातून मागणी असणार आहे? संतोष भैयाच्या ते जो खून झालाय त्यांना आम्हाला तातडीनं न्याय पाहिजे। सगळे आरोपी अटक तुम्ही केले नाहीत। 20-20 दिवस झाले तो उलटून गेले। असं कोणतं राज्य चालवताय? कोणतं राज्य चालवताय तुम्ही? आज त्या लेकराच्या डोळ्यात पाणी आहे। छोटा मुलगा आहे संतोष भैयाला, आईच्या बापाच्या डोळ्यात पाणी। भावाला सुधरत नाहीये, काय करावं? करता माणूस घरातला गेला, लाजा वाटल्या पाहिजे ना यांना थोड्याफार। म्हणून जनतेच्या वतीनं मोर्चा, माझं जनतेला आव्हान आहे की सगळ्यांनी या मोर्चात सहभागी व्हा। सगळे कामं सोडून द्या, एक दिवस काम बाजूला ठेवा, पण आपल्या लेकीनं आपल्याला हाक दिली, संतोष भाईच्या लेकीनं, त्याच्यामुळं राजकारण याच्यात कोणी करू नका। आणि आज बीडचा झाला, काल रेणापूरमध्ये झाला लातूर जिल्ह्यातल्या, तर राज्यभर आता मोर्चाचं हे लोन जिल्ह्यात तयारी करा। आपण आपल्या जिल्ह्यातले लोक जमा, कोणाची वाट बघू नका आणि मोर्चाला सुरुवात करा। आपल्याला थांबून चालणार नाही। लेकीच्या डोळ्यातलं पाण्याची आठवण ठेवून संतोष भैयाच्या न्यायासाठी लढायचं आणि आम्ही लढणार आहेत। कोणाचा बाप येऊ दे, ते मॅटर दबू देत नाही। कसं आठ होत नाहीत बघतो आम्ही। पाटील, मला काय सांगाल की या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर काल सीआयडी कडून त्या ठिकाणी अनेक जणांची चौकशी सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। कराडांच्या पत्नी आणि त्यांच्या अंगरक्षक, त्याचबरोबर त्यांच्या चालकाची सुद्धा त्या ठिकाणी चौकशी करण्यात आलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्री पद आहे। काय तुमची मागणी असणार आहे? दिखाऊपणा नाही केला पाहिजे सरकारनं। एक याव केलं आणि त्याव केलं। अरे धरून मध्ये फेका ना। जे पाठी राखे ते तुमसंग चहात येतात मुंबईत। तुम्ही एकमेकासंग बैठका करता, तुम्हाला कस काय सापडत नाही? सापडत कस का नाही? ते एसपी आता कावसाहेब नवीन आलेत, ते खूप ऍक्शन घ्यायला लागलेत, ही चांगली गोष्ट आहे। ते पकडतील सुद्धा सगळ्यांना, सोडणार नाहीत कोणाला, हे आशा पण आहे। पण सरकार काय करतंय? 20-20 दिवस लागायला लागलेत का तुम्हाला? त्या अंबरचं मॅटर झालं, घाटगेंचं, त्या मुलीला न्याय नाही। परभणीचं झालंय, कल्याणचं झालंय, राजगुरुनगर मधलं झालंय, काल पुन्हा धाराशिव मध्ये झालंय। हे काय चाललंय? तुम्ही काय चालवलंय? नेमकं तुमचं म्हणणं काय? सरकारचं माणसं मारून टाकायचे काय गरीबाच्या मराठीचे? तुम्हाला सांगतो, आम्हाला बिघडू देऊ नका, न्याय लवकर द्या। मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा त्या पूर्ण करा। सक्रिय व्हायला लागल्यात गुंडाच्या टोळ्या, मुलीला छेडणाऱ्या टोळ्या सक्रिय व्हायला लागल्यात। याच्यात जर जनतेने हातात घेतलं, सरकार फिरकार काय बघणार नाही। जनता स्वतःच न्याय घेणार, इथून पुढे लक्षात ठेवा तुम्ही। आपण बघू शकतो, हे होते मनोज जरांगे पाटील। सरकारनं मराठ्यांच्या भावनांशी खेळू नये, कारण की सरकारनं या बीड हत्या प्रकरणात या ठिकाणी फक्त चौकशीच्या नावाखाली खेळ सुरू केलेला, असा गंभीर आरोप देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की मनोज जरांगे पाटील आता काही क्षणातच बीडमध्ये दाखल होणार आहे आणि या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मराठा समाजासह सर्व पक्षीय नेते सुद्धा सहभागी होण्याची शक्यता आहे। लक्ष्मण सोळंके, NDTV मराठी, आंतरवाली सराटी।